नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। बघा, मृद आणि जलसंधारण विभाग यांच्याकडून जी भरती येणार आहे तर त्याचं एक नवीन अपडेट आलेलं आहे। काय अपडेट आहे याच्याविषयी माहिती पाहूया आणि खरंच नेमकी जाहिरात कधी येणार आहे त्याच्याविषयी पण आपण माहिती पाहूया। नवीन जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी याच व्हिडिओमध्ये आपण ऍड केलेले आहे पात्रता, पगार, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती या सगळ्या गोष्टी आपण ऍड केलेल्या आहेत, तर त्यासाठी पण हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला पाहिजे। बघा, हे महाराष्ट्राचं ऑफिशियल ट्विटर हँडल आहे महाराष्ट्र सरकारचं। तर बघा, त्यांनी काय सांगितले, मृद व जलसंधारण विभागाच्या पदभरती प्रक्रियेस गती द्यावी असे निर्देश मृद जलसंधारण मंत्री माननीय संजय राठोड यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले आहेत। या सर्व प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी विभागाचे सचिव दर आठवड्याला बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेतील। पदभरतीची जाहिरात लवकर प्रसिद्ध व्हावी आणि प्रक्रिया तात्काळ सुरू होईल याची दक्षता घ्यावी असे त्यांनी जे आहे तर ते सांगितलेले आहेत। म्हणजे त्यांनी नुकतंच जे आहे सांगितलेले आहे की याची पदभरतीची जाहिरात लवकरच येणार आहे, त्याच्यासाठी दर आठवड्याला अधिकाऱ्यांना बैठक घ्यायला लावली। परंतु हे काही फर्स्ट टाइम त्यांनी सांगितलं असं नाही आहे। WCD बाबत ऑलरेडी मंत्री महोदयांच्या ज्या घोषणा पाहिल्या तर पहिली घोषणा आली ती 26 डिसेंबर 2024 ला, दुसरी घोषणा आली 9 जानेवारी 2025 ला, तिसरी घोषणा आली 28 एप्रिल 2025 ला, चौथी आली 15 मे ला, पाचवी आली 23 जून ला, सहावी आली 3 जुलैला, सातवी आली 14 जुलैला आणि ही कदाचित ही 8वी घोषणा असेल। नेमका याच्यात काय प्रॉब्लेम आहे तर तो व्यवस्थित समजला पाहिजे आणि एक टाइमलाईन जर आली तर विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी जे आहे तर ते उपयुक्त असा जो आहे तर तो टाइम मिळू शकतो। तर आपण एक विनंती करूया की लवकरच ही जी जाहिरात आहे तर ही लवकरात लवकर यावी, त्याच्यासाठी आपण विनंती निवेदन जे आहे तर तेही करूया। WRD आणि WCD च्या रिक्रुटमेंट संदर्भात विविध विद्यार्थी जे आहेत तर ते थोडेसे आता जागरूक झालेले आहेत। तर जेव्हाही याबाबत पुढची काही अपडेट असेल तर तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जे आहे तर ते कळून जाणार आहे। बघा, जे काही नवीन विद्यार्थी असतील त्यांना या जाहिरातींबद्दल थोडं कमी माहिती असेल मे बी। बघा, 2023 मध्ये अशा पद्धतीची जाहिरात आली होती। बघा, जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब अराजपत्रित पदासाठी जाहिरात होती। त्यावेळी पण इग्नाइट अकॅडमीने आपल्या या बॅचच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि ज्यांनी ही बॅच जॉईन केली ती बऱ्यापैकी विद्यार्थी आज जे आहेत तर ते सेवेत कार्यरत पण आहेत। तर 2025 मध्ये येणाऱ्या ऍड साठी जे तयारी करत असतील ना तर त्यांना वाटत असेल अजूनही आपल्याला वेळ आहे, तर तुम्ही आपल्या या बॅचच्या माध्यमातून तुमचं टेक्निकल आणि नॉन टेक्निकल या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रातील सर्वोत्तम फॅकल्टी सोबत जे आहे तर ते शिकू शकतात। वेतन जर आपण याचं पाहिलं, बघा S15 ची वेतन श्रेणी आहे याची, म्हणजे हे अराजपत्रित आहे, नॉन गॅजेटेड टाइपची ही ग्रुप बी ची पोस्ट आहे। नाव आहे जलसंधारण अधिकारी। 41,800 ते 1,32,300 हे याचं 7व्या वेतन आयोगानुसार जे आहे तर ते वेतन आहे। मागे जवळपास 670 पदांसाठी खूप चांगली भरती जी आहे तर ती आलेली होती। वयोमर्यादा जर पाहिली तर ती 19 वर्ष आणि ओपन वाल्यांसाठी 38 वर्ष होती आणि कॅटेगरी मध्ये जे असतील तर त्यांच्यासाठी किती असते, ही 43 वर्ष वयाची जी आहे तर ती अट आपल्याला पाहायला मिळते। मागच्या वेळी जे आहे डिप्लोमा डिग्रीचा भरपूर वाद चालला होता, पण आता डिप्लोमा पण इलिजिबल आहे आणि डिग्री पण इलिजिबल आहे सिव्हिल इंजिनिअरिंगची, म्हणजे डिप्लोमा डिग्री दोन्ही जे आहेत तर ते या पदासाठी फॉर्म भरू शकतात। पुन्हा याची जी परीक्षा आहे या सर्व पदांसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमातून संगणकाद्वारे ही MCQ टाइप टेस्ट होणार आहे। इव्हन दो याच्यात मागच्या वेळी नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पण इम्प्लिमेंट केली होती, 1/4 नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम होती, कोणताही इंटरव्ह्यू याच्यासाठी होत नाही। याची जर परीक्षा पॅटर्न पाहिलं तर परीक्षा पॅटर्न मध्ये आपल्याला टेक आणि नॉन टेक असं दोन्ही सिलेबस आहे। बघा, मराठीचे 10 प्रश्न येतात 20 गुणांसाठी, इंग्रजीचे 10 प्रश्न येतात 20 गुणांसाठी, सामान्य ज्ञानचे 10 प्रश्न 20 गुणांसाठी, बुद्धिमापन चाचणीचे 10 प्रश्न 20 गुणांसाठी आणि तांत्रिकचे 60 प्रश्न 120 गुणांसाठी। हा आपला टेक्निकल तुम्ही 60 आणि हा नॉन टेकचा संपूर्ण पार्ट हा किती प्रश्न असतात, 40 प्रश्न असतात। पण सिलेक्शन त्याच व्यक्तीचं होतं ज्याचं टेक्निकल आणि नॉन टेक्निकल या दोन्ही गोष्टी व्यवस्थित पद्धतीने असतात। बघा, कधी कधी कसं असतं, आपलं शालेय जीवनामुळे आपलं कॉलेज जीवनामुळे आपलं टेक्निकल स्ट्रॉंग असतं, परंतु 12वी पासूनच आपलं सुटून गेलेलं असतं किंवा डिप्लोमा पासून आपलं सुटून गेलेलं असतं मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी। तर याची तुम्ही व्यवस्थित पद्धतीने अभ्यास जो आहे तर तो केला पाहिजे। महाराष्ट्रात आपलं जे इग्नाइट अकॅडमीचं चॅनल आहे तर ते 1 मिलियन विद्यार्थ्यांनी त्याला सपोर्ट केलाय। 1 मिलियन सबस्क्रायबर ही फार मोठी गोष्ट आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठं एज्युकेशनल चॅनल आहे ते, आणि हे चॅनल याच्यामुळेच आहे की नॉन टेक मध्ये सगळ्यात जबरदस्त आणि सगळ्यात विश्वसनीय फॅकल्टीच्या माध्यमातूनच आपण शिकवत असतो। म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नॉन टेक थोडंसं जे आहे तर ते टेक्निकलच्या तुलनेने थोडं कमजोर आहे, तर तुम्ही नक्कीच त्या बॅचच्या माध्यमातून तुमचं नॉन टेकचा पार्ट पण व्यवस्थित करू शकता।
असे 100 प्रश्न 200 गुणांसाठी आणि इथं हा 120 मिनिटं वेळ असेल. पण मित्रांनो, नवीन पॅटर्न मध्ये हा भरपूर बदल झालेला दिसेल, हे तुम्ही एक लक्षात घ्या. कारण की काय होईल माहितीये का, 2023 मध्ये वेगळं होतं आणि आता थोडा पॅटर्न जो आहे तर तो वेगळा येईल. वेगळा काय येईल, यावेळी आता ग्रुप टायमिंग नावाची कन्सेप्ट आलेली. आता TCS आणि IBPS हे दोन्ही आता ग्रुप टायमिंग इंट्रोड्यूस केलेलं आहे. मे बी पॅटर्न असाच असेल, 10 प्रश्न असतील, परंतु तेच पॅटर्न विचारण्याची पद्धत आता सेक्शन वाईज जी आहे तर ती होऊन जाणार आहे. पुन्हा तयारी करत असाल तर एवढी कागदपत्र तयार ठेवा, नाही तर प्रॉब्लेम येतो. आणि मेन म्हणजे काय असतो, ओबीसी विद्यार्थ्यांनी NCL तयार ठेवा आणि EWS वाल्यांनी EWS तयार ठेवा. हे 2 महत्वाचे कागदपत्रे, बाकी सगळे तुमच्याकडे अवेलेबल असतातच. परंतु NCL खूप साऱ्या मुलांचा आता एक्सपायर झालेले, तर त्यांनी NCL जे आहे तर ते काढून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर याचा डिटेलमध्ये अभ्यासक्रम त्यांनी मागच्याच वेळी दिला होता. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही डिप्लोमा लेवलचे प्रश्न विचारू, डिग्री लेवलचे नाही विचारणार. त्याच्यामध्ये बघा, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सॉम विषय आहे, टॉम आहे, स्टील स्ट्रक्चर आहे, डिझाईन ऑफ रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर आहे, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, जिओ टेक्नॉलॉजिकल इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन मटेरियल, सर्वेइंग, बिल्डिंग प्लॅनिंग अँड कंस्ट्रक्शन, फ्लुइड मेकॅनिक्स, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, हायवे इंजिनिअरिंग, ब्रिज इंजिनिअरिंग आणि हे बाकीचे टॉपिक्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि यांच्यावर तुमचे 60 प्रश्न जे आहेत तर ते येणार आहे. पुढे हा झाला आता तुमचा नॉन टेकचा पार्ट. नॉन टेक मध्ये इंग्लिशमध्ये मेन काय विचारलं जातं माहितीये का, इंग्लिशमध्ये 2 गोष्टी असतात, एक असतो व्होकॅब आणि एक असतं तुमचं ग्रामर. या 2 गोष्टी इथे विचारल्या जातात बघा, सिमिलर वर्ड, अपोजिट वर्ड, कॉमन वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम अँड फ्रेजेस, देअर मीनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. 10 प्रश्न प्रत्येकी 2 गुण हे विचारलं जातं. सेम मराठीमध्ये तसंच असतं, मराठीमध्ये पण त्यांची वोकॅब्युलरी असते आणि मराठीमधलं हे व्याकरण असतं. सामान्य ज्ञानमध्ये ते काय विचारणार आहेत बघा, करंट अफेअर्स विचारणार आहेत. त्याच्यानंतर वर्ल्ड ॲज वेल ॲज इंडियन हिस्ट्री, म्हणजे जगाचा पण इतिहास त्यांनी सांगितलेला आहे. ओके, स्पेशली महाराष्ट्राचा जॉग्राफी पण विचारला जाणार आहे. इंडियन इकॉनॉमी, इंडियन गव्हर्नमेंट अँड इन्व्हायरमेंट याच्यावर प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर तुमचं रिझनिंगचा पार्ट असणार आहे, ऍप्टिट्यूड नसणार आहे. तर रिझनिंगचे प्रश्न तुम्हाला इथं बघायला जे आहेत तर ते मिळणार आहेत. अशा पद्धतीने या मृद आणि जलसंधारण विभागामार्फत जी भरती येणार आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली. जे उमेदवार आपली बॅच जॉईन करू इच्छितात तर त्यांच्या टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही गोष्टी तुम्हाला बॅच मध्ये मिळतील. या बॅचच्या प्राइसवर तुम्हाला आणखी ऑफ मिळू शकतो. त्याच्यासाठी तुम्ही फक्त हा GM10 एक सिक्रेट कोड आहे आपला, तो जर यूज केला तर फ्लॅट 10% ऑफ तुम्हाला जे आहे तर ते मिळून जाणार आहे. इग्नाइट अकॅडमीचे दर्जेदार कोर्सेस आता विविध स्ट्रीम मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत, जसं की नवोदय परीक्षेसाठी स्कॉलरशिप परीक्षा असेल त्याच्यासाठी उपलब्ध आहेत. त्यानंतर खूप सारे विद्यार्थी बँकिंगची तयारी करतात, आता बँकिंगसाठी पण इग्नाइट अकॅडमीने दर्जेदार फॅकल्टी सोबत आपले कोर्सेस लॉन्च केले. हे सर्व कोर्सेस तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर बघायला मिळतील. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.